अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्याअंतर्गत येत असलेल्या माना पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम रामटेक येथे क्षुल्लक कारणावरून एका आरोपीने 16 वर्षीय युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना 7 जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली। यात आर्यन श्रीवास गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीत रामटेक येथील काही युवक रोज क्रिकेट खेळतात। गुरुवारी 6 फेब्रुवारी रोजी काही युवक क्रिकेट खेळत असताना गावातील कार्तिक बोरकर याने मैदानावर दारूच्या नशेत येऊन इतर खेळाडूंची हुज्जत घातली। यावेळी आर्यन श्रीवास आणि कार्तिक यांच्यामध्ये जोरदार भांडण झाले। या वादातून कार्तिक बोरकर याने आर्यन श्रीवास यांच्यावर कोयत्याने वार करून त्याची हत्या केली। या प्रकरणी आर्यन श्रीवास याच्या आईने माना पोलिसात 8 फेब्रुवारी रोजी रितसर तक्रार दाखल केली असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर, अकोला। जखमी आहे आर्यन प्रवीण श्रीवास, वय वर्ष 20, राहणार रामटेक। याचा परवाच्या दिवशी कार्तिक राजू बोरकर नावाच्या इसमासोबत क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला होता। सदर कार्तिक राजू बोरकर याने प्रकार त्याचा चुलत भाऊ आहे, जो विधी संघर्षित बालक आहे 16 वर्ष, याला सांगितला होता। तर काल त्या विधी संघर्षित बालकानं जो जखमी आर्यन प्रवीण श्रीवास याला चाकू मारून जखमी केले आहे। तरी आता जखमीचे नातेवाईक त्यांच्या रिपोर्टवरून आम्ही गुन्हा दाखल करत आहोत आणि इंजुरी रिपोर्ट प्राप्त करून पुढील कलमानुसार योग्य तो तपास करीत आहोत।